नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 20 एप्रिल 2019 शनिवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघूयात। 23 एप्रिल हा जागतिक ग्रंथ दिन असतो आणि त्यामुळेच आज शनिवार आहे बघा, लोकसत्ताला बुकमार्क असतं आणि ग्रंथ दिनाच्या निमित्ताने काही महत्वाची पुस्तकं आणि त्याचा कंटेंट आपण बघूयात। संस्कृती विना मानव हा मूर्खाच्या नंदनवनातील हिंस्र पशु ठरेल, असं रुसो म्हटला होता। 18व्या शतकातलं विधान आहे त्याचं आहे। हे विश्व आणि मानवी मूर्खपणा दोन्ही अमर्याद आहेत, आईन्स्टाईनचं स्टेटमेंट आहे बघा। आता रुसो हा फ्रेंच क्रांतीचा जनक आहे। नेपोलियनने म्हटलंय रुसो नसता तर फ्रेंच क्रांती झाली नसती म्हणून। सिव्हिलायझेशन अँड इट्स डिस्कंटेंट सिगमंड फ्राईडचं पुस्तक आहे। सिगमंड फ्राईड मनोविश्लेषणाचा जनक आहे। पहिल्या महायुद्धातील विध्वंस पाहिल्यानंतर 1929 मध्ये सिगमंड फ्राईडनी हे पुस्तक लिहिलं होतं, सिव्हिलायझेशन अँड इट्स डिस्कंटेंट। ते त्याचं शेवटचं पुस्तक आहे बघा, 1929 मध्ये लिहिलेलं। व्यक्ती आणि समाज यांच्या स्वरूपात मूलभूत तणाव असल्याचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे, की व्यक्ती आणि समाज याच्यात मूलभूत तणाव असणारच आहे। धर्म ही भ्रामक अथवा आभासी कल्पना आहे, हे सिगमंड फ्राईडनी म्हटलं होतं। आणि कार्ल मार्क्सने पण सांगितलंय की धर्म ही अफूची गोळी आहे। देन पुढचं पुस्तक जर बघितलं तर सिव्हिलाइज्ड मॅन्स 8 डेडली सीन्स, कॉन्राड लॉरेन्स। म्हणजे 8 कुठली पापं करतो बाबा कॉन्राड लॉरेन्स, सिव्हिलाइज्ड मॅन, तर ते 8 प्रमाद त्यांनी दिलेले आहेत। हे तुम्ही एसे मध्ये वापरू शकता बऱ्याच ठिकाणी आहे ना, उत्तर लिहिताना सुद्धा, की सिव्हिलायझेशन समोरचे चॅलेंजेस काय आहेत, ते असं लिहिलं तरी चालतंय। लोकसंख्येचा विस्फोट आहे बघा, निसर्गाचा विनाश करतोय, अण्वस्त्र, तंत्रज्ञानाच्या विकासाचा अतिरेक, नष्ट होत चाललेली भावनिकता, जनुकीय ऱ्हास, परंपरांचा भंग आणि मतरोपण म्हणजे इनडॉक्ट्रिनेशन। तर हे 8 आहेत बघा, की जे कॉन्राड लॉरेन्सने दिलेले आहेत। तसं इथिक्समध्ये युपीएससीला एक प्रश्न विचारला होता की 7 सोशल सीन्स बाय गांधीजी। तर गांधीजींनी 7 सामाजिक पापं सांगितलेली आहे, ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मला। बऱ्याच ठिकाणी असतात बघा, तुम्ही जर कुठल्या गांधीयन प्लेसला जरी व्हिजिट केलं तरी तिथं जे की चेन्स विकले जातात, छोट्या छोट्या गोष्टी, तिच्यावर पण लिहिलेलं असतात 7 सोशल सीन्स गांधीजींनी। सेकंड ARC तिच्यामध्ये पण ते आहेत, तर ज्याला माहित असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा ही गोष्ट। व्हेन बुक्स वेंट टू वॉर, लेखिका मॉली गप्टिल मॅनिंगचं हे बुक आहे, की हिटलरशाहीत पुस्तके जाळण्याची चळवळ सुरू झाली होती। 1933ला ॲडॉल्फ हिटलर जर्मनीत सत्तेवर आला आणि पुस्तक जाळण्याचा कार्यक्रम सुरू झाला। म्हणजे पहिला कार्यक्रम 6 महिन्यातच झाला होता। बर्लिनच्या बेबेल प्लाझ हा मध्यवर्ती चौक आहे तिथं 25,000 पुस्तकं जाळली गेली होती। जवळपास 40,000 लोक इथं जमली होती। त्यांना सांगितलं होतं की जसा राखेतून फिनिक्स येतो तसाच या राखेतून नवीन राष्ट्र जर्मनी हे जन्माला येईल। 25,000 पुस्तकं यांनी जाळली। तर ह्या सगळ्या अशा महत्वाच्या बुक्स आणि त्याची सगळी माहिती तुम्ही इंटरेस्ट म्हणून वाचू शकता, लोकसत्ताला आहे। ही जी पुस्तकं आहेत बघा, ही तुम्ही वाचू शकता। आपण बऱ्याच हिच्यामध्ये बघितलं की महाराष्ट्रामध्ये किंवा हिच्यात वाचन संस्कृती खूप कमी होत जाते। आपण साजरे करतो दिवस, पण लायब्ररीयांना जर तुम्ही भेट दिली तर तिथं येणारी लोक, पुस्तकं घेणारी लोक, वाचणारी लोक, याच्यावर तुम्हाला खूप तफावत दिसेल। पुणे मुंबईतले तर महत्वाचे 40-40, 30-30 वर्षाची पुस्तकं विकण्याची परंपरा असणारी दुकानं बंद होत आहेत। या सगळ्या याच्यावर आपल्याला हे विचार करणं की बाबा आपण वाचन संस्कृती कशी टिकली पाहिजे। बऱ्याच लोकांनी लिहिलं पण होतं, कमेंटमध्ये खूप छान उत्तर लिहिले होते की वाचन संस्कृती टिकण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून। सला दू लिव्रे हे फ्रेंच भाषेत आहे। सला दू लिव्रे म्हणजे काय, ग्रंथ मेळावा, फ्रान्समधील ग्रंथ मेळावा। भारत अतिथी देश आहे बघा, 20 ते 23 मे 2020चा। आता मार्च 19 मध्ये ओमान हा अतिथी देश होता। दरवर्षी तिथं फ्रान्समध्ये ग्रंथ मेळावा आयोजित केला जातो। 2019चा अतिथी देश आहे ओमान आणि भारत 20 ते 23 मे 2020चा असणार आहे। 2022 मध्ये दिल्ली विश्व पुस्तक मेळावा असणार आहे, दिल्लीमध्ये विश्व पुस्तक मेळावा, त्याचा अतिथी देश फ्रान्स आहे। हे असंच आहे, साठं लोट आहे बघा हे ना। 20 मध्ये त्यांनी आपल्याला बोलवलं, 22 मध्ये आपण त्यांना बोलवलं, है ना। तर म्हणजे ते लग्नातला आहेर नसतो, तुम्हाला पण टाकावं लागतं तिकडे झालं की, तसं आहे। बलूत, आमचा बाप आणि आम्ही, अशी कितीतरी पुस्तकं आहेत बघा, की ती फ्रेंच अनुवाद त्याचा उपलब्ध आहे। फ्रेंच पुस्तकांचा मराठी अनुवाद पण केला जातोय, पण
त्याच्यात वाचक जो आहे तो खूप कमी आहे आणि त्याच्यासाठी फक्त प्रकाशक नाही तर वाचकांचीही जबाबदारी आणि त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह इथं केलेला आहे. पण आपल्यासाठी फॅक्ट्स महत्वाचे आहे. सॅला दू लिव्हरे हे फ्रान्समधील ग्रंथमेळावा, भारत अतिथी देश, 20 ते 23 मे 2020, 19 मार्च 19 मध्ये तिथला झाला. तिच्यात ओमान होता. आपण पुढच्या वर्षी आहे 2022 मध्ये दिल्लीत विश्व पुस्तक मेळावा आहे, त्याचा फ्रान्स असणार आहे. अग्रलेख आलेला आहे बघा, ऍप की आंखों में कुछ, हे खूप महत्वाचा अग्रलेख आहे. सुरुवातीला .com नावाच्या कंपन्यांचा सुळाट होता काही 10-15 वर्षापूर्वी. ह्या कंपन्या खूप मोठ्या प्रमाणावर आल्या, नंतर सगळ्या कोलॅप्स झाल्या. आता ऍपच्या कंपन्यांचा सुळसुळाट आहे बघा. वेगवेगळे ऍप आहेत. आपण कुठलीही गोष्ट मागवण्यासाठी ऍप, झोमॅटोचं ऍप, याचा ऍप, त्याचा ऍप, ओके, सिव्हिल सर्व्हिसचे ऍप आहेत बघा. आता या कंपन्या अशा भरपूर आहे ऍप काढणाऱ्या, पण कुठल्या कंपनीला मानाचं स्थान आहे तर जिचं $100 कोटी एवढं मूल्य आहे त्या कंपनीला इथं स्कोप असतो की एका विशिष्ट ह्याच्यात, जसं 100 कोटीचं बॉलिवूड पिक्चरचं हे आलं किंवा 100 कोटीच्या ह्याच्यात आला पिक्चर, तसं हे $100 कोटी जर मूल्य त्यांनी जमवलं त्या ऍप कंपनीनी तर तिला किंमत असते. म्हणजे मार्केटमध्ये अशा 300हून अधिक कंपन्या जगामध्ये ज्याचं मूल्य 1,05,000 कोटी एवढं आहे ना, डॉलरमध्ये आहे सगळं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आता सगळ्यात महत्वाच्या अशा 300 कंपन्या आहेत, तिच्यातल्या सर्वात जास्त कंपन्या चीनमध्ये आहेत 130, 2 नंबरला अमेरिका आहे 85, 3 नंबरला भारत आहे 20 आणि 4 नंबरला ब्रिटन आहे 7. आता या सगळ्या कंपन्या तोट्यामध्ये, या जेवढ्या काही कंपन्या आहेत सगळ्याच्या सगळ्या कंपन्या तोट्यात आहेत. फक्त यांचा जो काही गवगवा आहे मार्केटमधला तिच्यामुळे यांचं बाजार मूल्य खूप जास्त दिसतं. हे बाजार मूल्य जास्त असल्यामुळे आता त्या भांडवल बाजारात उतरत आहे, कॅपिटल मार्केट म्हणजे शेअर मार्केटमध्ये त्या लिस्ट होतील आणि त्यांचे शेअर विकले जातील. आता त्यांच्या समभागांना खूप प्रचंड मागणी असेल, कारण तुम्ही जर बघितलं तर यांचा बोलबाला खूपच आहे ऑनलाईन विक्री वगैरे आणि त्या सगळ्या ऍपचा. तर लोक त्याचे शेअर्स खूप मोठ्या प्रमाणात विकत घेतील आणि जिच्यातून जे मूळ लोक आहे ज्यांनी तिच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांना खूप पैसा मिळेल आणि मूळ गुंतवणूकदार ज्यांनी तो जोशमध्ये घेतलाय त्याच्या हातात काही लागणार नाही दुपाटणं. असा हा सगळा प्रकार आहे. म्हणजे ह्या कंपन्या जरी आज ऑनलाईन तुम्हाला दिसत असल्या सगळ्या ह्या ऍपच्या की ह्या निगेटिव्ह जरी असल्या तरी हे कॅपिटल मार्केटमध्ये येणार, स्वतःचे शेअर विकणार आणि तिथून ह्या खूप पैसा कमवणार. असं सिंपल याचं गणित आहे. त्याच्यानंतर सिडनी ब्रेनर यांचं निधन झालेलं आहे बघा. वैद्यकीय क्षेत्रातलं नोबेल यांना मिळालं होतं. अल्झायमर आणि एड्स या रोगांची समज वाढवण्यासाठी त्यांच्या संशोधनाची मदत झालेली आहे. 1952 मध्ये जेम्स वॅट आणि फ्रान्सिस क्रिक, वॅटसन क्रिकचं मॉडेल आहे बघा डीएनएचं, हा प्रश्न आपल्याला विचारला होतो. चक्राकार रचनेचा शोध लावला यांनी डीएनएच्या. त्याचा प्रत्यक्ष वापर करून जनुकीय संकेतावलीची संकल्पना मांडण्यात ब्रेनर हे अग्रेसर होते. लूज एंड्स असं करंट बायोलॉजी नियतकालिकामध्ये त्यांनी लिहिलेला स्तंभ खूपच गाजला होता. सो सिडनी ब्रेनर यांचं निधन झालेलं आहे, तर हे आपल्यासाठी महत्वाचे. त्याच्यानंतर डॅनियल पर्ल, तुम्हाला जर आठवत असेल तर डॅनियल पर्लची हत्या करण्यात आली होती. त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल करण्यात आला होता. ही खूप तशी बरीच जुनी गोष्ट आहे. तेहरीक ए तालिबान या आतंकवादी संघटनेच्या 2 लोकांना अटक करण्यात आलेली आहे. आता असे प्रश्न विचारले जात नाहीत, पण ही पाकिस्तानमध्ये ही अटक झालेली आहे. तेहरीक ए तालिबान पाकिस्तानशी संबंधित संघटना आहे. डॅनियल पर्ल हे प्रकरण खूप गाजलं होतं म्हणून हे जस्ट घेतलंय. लिबियाच्या त्रिपोलीमध्ये हिंसाचार सुरू आहे बघा. 500हून अधिक भारतीय तिथं अडकलेले आहेत आणि सुषमा स्वराज यांनी ट्विट करून सांगितलं की लवकरात लवकर तुम्ही तिथून बाहेर पडा. हा देश जो आहे लिबिया त्रिपोली, हा तुम्हाला दाखवतो बा मॅपमध्ये. हा आफ्रिकेमधला देश आहे, हा लिबिया आहे बघा आणि ही त्रिपोली आहे. आता हे मेडिटेरियन सीला बॉर्डर करतं. मेडिटेरियन सीला बॉर्डर करणारे देश पाठ करून ठेवायचे. प्रश्न 100% विचारला जातो, हा बराचदा विचारला गेलेला आहे. मग हे सगळेच मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, हे सुरुवात कुठून झाली लिबियाची, ट्युनिशियामधून. हा अरब स्प्रिंग साठीचा देश आहे बघा. हा प्रश्न पण युपीएससी प्रीला विचारला गेलेला आहे. अरब स्प्रिंगची सुरुवात या ट्युनिशियामधून झाली होती आणि मोहम्मद गद्दाफी गेल्यानंतर आजपर्यंत लिबियामध्ये पण शांतता नाहीये. म्हणजे ट्युनिशियामधून सुरुवात झाली पण ट्युनिशियामध्ये नंतर काहीच नाही आलं. एक इन्सिडेंट झाला, एक फळ विक्रेता होता, त्यांनी सरकारी जाचाला कंटाळून स्वतःला जाळून घेतलं. तिथून अरब स्प्रिंग सुरू होतो आणि तो सगळ्या दूर पसरला, लिबिया, इजिप्त. पण इथं नंतर काहीच नाही घडलेलं. तर ते पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे याच्यातला. तो ट्युनिशिया, लिबिया तुम्हाला दाखवला बघा. मेडिटेरियन सीला बॉर्डर करणारे देश तुम्हाला माहित पाहिजेत. त्याच्यानंतर हुक्का, ई सिगारेट, वेप, ई शिशा, ई निकोटीन याला महाराष्ट्रात बंदी. अन्न, औषधं आणि सौंदर्य प्रसाधन कायदा 18 अनुषंगाने प्रतिबंधित केलेला आहे. याच्यामध्ये पण इंटरेस्टिंग होतं की यांना याच्यावर बंदी घालायची होती, पण
आता हे ना औषधामध्ये येत नाही निकोटीन असल्यामुळे, मग याच्यावर बंदी कशी घालणार? तर हा टिळा होता, केंद्र सरकारला लिहिलं होतं, केंद्र सरकारने सांगितलं की मानवी आरोग्य ते जास्त महत्वाचं आहे, बाकीच्या टेक्निकल गोष्टीत अडकू नका. आणि त्याच्यामुळे अन्न, औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायदा 18 नुसार याला बंदी घातण्यात आली महाराष्ट्रामध्ये. कायदा लक्षात ठेवा. हेलियम हायड्राईड HEH+, ओके, याचा हेलियम हायड्राईड काय आहे? विश्वातील पहिल्या रेणूचा शोध नासाने लावल्याचा दावा केलेला आहे. विश्वातील हा पहिला रेणू आहे. सूर्यासारख्या असणाऱ्या NGC 7027 नक्षत्र समूहात या रेणूचा शोध लागला होता. या रेणूपासूनच पुढे आधुनिक विश्वातील सगळे रेणू आलेले आहेत असं मानलं जातं. नासाच्या ट्रेस्टोस्फेरिक ऑब्झर्वेटरी फॉर इन्फ्रारेड ॲस्ट्रॉनॉमी, सोफिया नावाची नासाची जी काही ऑब्झर्वेटरी आहे त्यांनी हा सगळा शोध लावला आहे. हवाई प्रयोगशाळा आहे ही. आपल्याच आकाशगंगेमध्ये त्यांनी हा रेणू शोधलेला आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हेलियम हायड्राईड HEH+ हा पहिला रेणू आहे विश्वातला, नासाने शोध लावला. हा आधी NGC 707 मध्ये सापडला होता, 27 मध्ये, आणि तो आता सोफियानी, हवाई प्रयोगशाळा आहे नासाची, आपल्याच आकाशगंगेमध्ये शोधलेला आहे. ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये लेखक कलावंतांचे राजकीय रण नावाचा संपादकीय लेख आलेला आहे बघा. तो तुम्ही डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या टेलिग्राम चॅनलवर वाचू शकता. लेखक कलावंतांचं राजकीय रण म्हणजे काय तुम्ही आता बघितलं असेल. एवढ्या एवढ्या कलाकारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला, एवढ्या एवढ्या कलाकारांनी बीजेपीला पाठिंबा दिला. हे जे सगळं प्रकरण आहे ना, हे लोक येतात तर त्याचं विश्लेषण याच्यामध्ये आहे. सक्षम वाहतूक पद्धत म्हणून पाईप नेटवर्कवर एक आर्टिकल आलेलं आहे बघा महाराष्ट्र टाइम्सला. तर भारतातल्या 2 पाईपलाईनचा उल्लेख आहे तिच्यामध्ये, त्या लक्षात ठेवा. कांडला भटिंडा पाईपलाईन आहे, ऑइल पाईपलाईन आहे ही, 1443 किलोमीटरची. हाजिरा बिजापूर जगदीशपूर पाईपलाईन आहे. खत आणि वीज निर्मितीसाठी तेल आणि वायूची वाहतूक केली जाते त्यातून. हाजिरा बिजापूर जगदीशपूर 1750 किलोमीटर आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर ही मोठी बघा, हाजिरा बिजापूर जगदीशपूर 1750. कांडला भटिंडा जी आहे ती 1453. कांडलाचं वैशिष्ट्य काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, तर जगाचा जर विचार केला तुम्ही तर सर्वात जास्त पाईप नेटवर्किंग जे आहे ते अमेरिकेमध्ये 65%, रशियामध्ये 8% पाईपचं जाळं. ओके, तर हे खूप महत्वाचं आहे. पाईप नेटवर्किंग म्हणजे डायरेक्ट पाईप असतात आणि तिच्यातून ते वाहतूक केली जाते, आणि हे खूप इफेक्टिव्ह मानलं जातं जगात, आणि ते आहे हे सक्षम वाहतुकीचं आहे. 25 एप्रिल मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. 25 एप्रिलला युनिकच्या कॅम्प ब्रांचला UPSCच्या GS पेपरचा अनालिसिस आणि एक्सपेक्टेड कुठले प्रश्न येऊ शकतात त्या संबंधित आपलं लेक्चर आहे बघा, दुपारी 3 वाजता, युनिक अकॅडमीचे कॅम्प ब्रांच. त्रिपुरा आपण आज बघणार आहोत बघा. त्रिपुरा आपण मणिपूर बघितलंय, मिझोराम बघितलंय, आज आपण त्रिपुरा बघूयात. त्रिपुरा हे नॉर्थ ईस्ट मधलं लँडलॉक स्टेट आहे बघा. लँडलॉक म्हणजे याला बांगलादेश आहे बघा हा कम्प्लिटली. याच्यामध्ये हा म्हणजे पूर्ण जमिनीच्या याच्यात आहे, याला पाणी वगैरेचा संबंध येत नाही, म्हणजे याला कुठलीही ओशन बॉर्डर वगैरे नाहीये. त्रिपुरा हे लँडलॉक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट त्रिपुराच्या बाबतीमध्ये, तुम्हाला हा मधून नॅशनल हायवे दिसतो बा 44 नंबरचा, तर हा खूप महत्वाचा आहे. हा रेस्ट ऑफ इंडियाला जोडतो. त्रिपुराला भारताशी जोडणारा एकमेव रस्ता आहे हा 44 नॅशनल हायवे, अगरतला, आणि हा वरती आसाममध्ये जातोय बघा. दुसरी महत्वाची गोष्ट की याला आसाम रोड पण म्हटलं जातं 44 नॅशनल हायवेला. दुसरं लाईफ लाईन ऑफ त्रिपुरा असंही म्हटलं जातं. सो ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. हा नॅशनल हायवे 44, आसाम रोड किंवा लाईफ लाईन ऑफ त्रिपुरा. त्रिपुराच्या बाबतीमध्ये दुसरा महत्वाचा फॅक्ट जो आहे तो फॅक्ट म्हणजे काय, तर त्रिपुराच्या बाबतीमध्ये 2 नॅशनल पार्क आपल्याला लक्षात ठेवायचे. हे 2 नॅशनल पार्क कुठले आहेत, तर एक क्लाउडेड लिओपार्ड नॅशनल पार्क आहे बघा. हे वेस्ट त्रिपुरामध्ये, हा जो भाग आहे एवढा याला वेस्ट त्रिपुरा म्हटलं जातं. क्लाउडेड लिओपार्ड नॅशनल पार्क वेस्ट त्रिपुरा. आणि साऊथ त्रिपुरा जो आहे तो हा साऊथ त्रिपुरा आहे. इथं बायसन राजबारी नॅशनल पार्क पण म्हटलं जातं. बायसन नॅशनल पार्क किंवा राजबारी नॅशनल पार्क. म्हणजे बघा त्रिपुरामधले जे 2 नॅशनल पार्क आहेत ते प्राण्यांच्या नावाचे बघा, क्लाउडेड लिओपार्ड आणि बायसन. बायसनला राजबारी नॅशनल पार्क असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की इथले जे 2 ठिकाणं आहे बघा तिच्यामध्ये बारी बारी असं आहे बघा, मैत्रई बारी, राजबारी. तर हे टिपिकल फीचर आहे त्रिपुरामधलं, त्याचा माझ्याशी दूरपर्यंत काही संबंध नाही, पण तुम्ही ते टिपिकल गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथं ही त्रिपुरा हिल्स आहेत बघा. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जसं मिझोराम मधून जातं ते त्रिपुरामधून सुद्धा जातं. दुसरी महत्वाची गोष्ट की इथं 2 बर्ड एरिया आहेत महत्वाचे. एक म्हणजे हा इथं मेलाघरमध्ये रुद्रसागर आहे,
आणि दुसरं गुमती वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे बघा. रुद्रसागर लेक आणि गुमती वाईल्ड लाईफ सँच्युरी हे बर्ड एरिया खूप महत्वाचे आहे. तर त्याचं रिझन असं आहे, इथं वॉटरफॉल नावाचा बर्ड येतो, मायग्रेटरी बर्ड. तर तो इथं मोठ्या प्रमाणावर येतो. रुद्रसागर लेक आणि गुमती वाईल्ड लाईफ सँच्युरी. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा त्रिपुराचं जे क्लायमेट आहे ते ट्रॉपिकल सवाना क्लायमेट आहे. साऊथ वेस्ट मान्सूनमुळे इथं पाऊस होतो. हायएस्ट नंबर ऑफ प्रायमेट स्पेसिस ज्या आहेत त्या त्रिपुरामध्ये सापडतात. त्रिपुराचा जो अॅनिमल आहे बघा, स्टेट अॅनिमल, तो पण फ्लायर्स लंगूर म्हणून आहे. फायर्स लंगूर. प्रायमेट स्पेसिस सर्वात जास्त त्रिपुरामध्ये आहेत. जो त्यांचं स्टेट बर्ड आहे तो ग्रीन इम्पिरियल पिजन म्हणून आहे. त्याच्यानंतर स्टेट ट्री जर तुम्ही बघितला तर अगार नावाचा वृक्ष आहे, जो त्यांचा राज्यातला राज्यवृक्ष आहे. आणि नागेसर नावाचं त्यांचं फ्लावर आहे, राज्याचं फ्लावर. महाराष्ट्राचं काय काय आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. महाराष्ट्राचं अॅनिमल, त्याच्यानंतर झाड कुठलं आहे, बर्ड कुठला आहे, फ्लावर कुठला आहे, बटरफ्लाय कुठलं आहे, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर हा सगळा इश्यू आहे त्रिपुराच्या बाबतीमध्ये. आणि त्रिपुराला बॉर्डर करणारे पण लक्षात ठेवायचे बघा. हे मिझोराम आहे, इकडं आसाम आहे आणि हा बांगलादेश आहे. तर त्रिपुराच्या बाबतीमध्ये एवढ्याच गोष्टी. नॅशनल हायवे 44 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर क्लाउडेड लिओपार्ड नॅशनल पार्क, बायसन नॅशनल पार्क, रुद्रसागर लेक, त्याच्यानंतर गुमती वाईल्ड लाईफ सँच्युरी फॉर बर्ड. आणि या बेसिक काही गोष्टी त्रिपुराच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या. आपल्यासाठी नॉर्थ ईस्ट मधलं प्रत्येक स्टेट खूप महत्वाचं आहे. आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.